गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्याचे कर्तव्य तत्पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी वारी काळात पंढरीत आलेल्या भाविकांना भोजन मिळावे यासाठी स्वखर्चातून सलग 3 दिवस मोफत भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मागील वर्षी 5 लाख भाविकांनी एकाच केंद्रावरून लाभ घेतला होता, त्यामुळे यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा यासाठी या आषाढी वारीत अन्नदान केंद्र उभारण्यात येत आहे। चंद्रभागा बसस्थानक पालखी मार्गांवर सुरू असून 24 जुलैपासून 26 जुलैपर्यंत हे मोफत भोजन / फराळ महाप्रसाद वाटप होणार आहे। यामध्ये पाणी बाटली तसेच सुग्रास पक्वान्नयुक्त भोजन देण्यात येत आहे। या ठिकाणी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेना सोलापूर लोकसभा माजी संपर्क प्रमुख महेश साठे, प्रकाश कोतवणे, संदीप शेलार, रोहित पिंपळनेरकर, नगरसेवक रमाकांत मुलवी, विकास पाटील, संतोष बोडके, रुपेश शिंदे, संदीप जगताप, गणेश मुकादम, सुहास मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक भाविकांची सेवा बजावताना दिसून येत आहेत। तर चंद्रभागा बसस्थानक परिसरात हे महाप्रसाद केंद्र सुरू करण्यात आल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसून येत असून भाविक समाधान व्यक्त करीत आहेत। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने हा महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कधीच VIP दर्शनाचा अट्टाहास केला नाही, परंतु वारकरी येण्याच्या अगोदर, आषाढी येण्याच्या अगोदर 15 दिवसापासून आपल्या वारकरी बांधवांना स्वच्छतेचा सुविधा मिळते की नाही, शुद्ध पाणी मिळते की नाही आणि पोटभर आलेल्यांना अन्न मिळते की नाही याच्याकडे कटाक्षाने बघणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं आहे की वारी स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निर्मळ व्हावी, आनंदवारी व्हावी आणि आरोग्यमय वारी व्हावी यासाठी साहेबांनी फक्त तर ते 8, 10, 15 दिवस अगोदर येतात, परंतु आमच्यासारख्या 10 ते 15 टीम गेले वारीच्या 1 महिना अगोदरपासून कामाला लागतात आणि वारकऱ्यांसाठी सुविधा मिळण्यासाठी संपूर्णपणे बारीक लक्ष आदरणीय शिंदेसाहेब देत असतात। आणि म्हणून साहेब सांगतात की पंढरपुरामध्ये कोणी VIP नाही, VIP आहे तो फक्त वारकरी आहे। म्हणून साहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि आम्हीसुद्धा मंदिराभोवती प्रदक्षिणा मागून नतमस्तक झालो आणि वारकऱ्यांची सेवा कशी करता येईल त्याच्याकडे आमचं लक्ष आहे। आणि वाहनाच्या पालकांनासुद्धा अनुदान देण्याचं काम कोणी केलं असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। हे अशा प्रकारे गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी 24/7 अहोरात्र झटणारा एकमेव संवेदनशील व्यक्तिमत्व आहे हे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। म्हणून साहेब बोलतात, मी मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, माझ्या पदाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे। म्हणून मी विठुरायांना विनम्र असं साकडं घालेन, हे विठुराया गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथजी शिंदे साहेबांना पुढच्या वर्षी एकादशीला तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान कर ही विठुरायासाठी होणारच। आज 5वं वर्ष आहे की या वारीचं रूपडं बदलताना आपण पाहिलेलं आहे। आपण 5 वर्षापूर्वीची वारी आणि आता 5 वर्षामधील वारी जर का फरक पाहिला तर स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मळ वारी
याची अनुभूती जर का आपल्याला मिळत असेल तर ही एकनाथजी शिंदेसाहेबांच्या काळापासून अतिशय संवेदनशील पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सर सेनापती गुरुवर्य धर्मवीरजी दिघे साहेब या सर्वांचे विचार आणि शिकवणीनं त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाचा या दोघांचा संगम एकनाथजी शिंदेसाहेबांनी विचाराचा आणि शिकवणीचा वारसा घेऊन पुढे जाताना दिसतात. संवेदनशीलता काय असावी, सेवाभाव काय असावा हे जर का कुणाकडे बघून जर का आपल्याला शिकायचं झालं तर एकनाथजी शिंदेसाहेब. जर आज आपण वारीचं ते रुपडं पाहिलेलं बघितलं तर वारकऱ्यांची आणि या वैष्णवांची सेवा करत असताना मग त्यांच्या शौचाचा प्रश्न असेल, तिथली स्वच्छता असेल, आज पंढरपूरमधील आणि त्यांच्या रहिवासी ठिकाणाचा त्या ठिकाणी आश्रय शेड असेल, निवारा शेड असेल, आरोग्याची सेवा असेल, एस टीच्या माध्यमातून प्रवासाचा विषय असेल आणि मग अनेक उपक्रमामधून त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आपण जसं म्हणलं तसं अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यापैकी अन्न हे देखील त्या ठिकाणी आपल्या वैष्णव बांधवांच्या मुखामध्ये गेलं पाहिजे, महाप्रसाद त्या ठिकाणी गेला पाहिजे. म्हणून आज एकनाथजी शिंदेसाहेबांचे शिलेदार त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे सचिव रामभाई रेपाळे साहेब, त्यांचे सहकारी आमचे ठाणा शहर प्रमुख कोटवानी साहेब, मडवी साहेब, रोहितजी त्या ठिकाणी गायकवाडजी असतील, आमचे शेलार असतील, असे अनेक मंडळी त्या ठिकाणी हे सर्व एकनाथजी शिंदेसाहेबांचा आदेश आणि स्थानिकचे आमच्यासारखे काही कार्यकर्ते मिळून आम्ही गेली 4 वर्ष झालं त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो. दरवर्षी आमचं 3 ठिकाणचं नियोजन असतं, पण यावर्षी आम्ही एका ठिकाणचं नियोजन कमी केलं जागेअभावी. आता 2 ठिकाणी आहे. जवळपास दररोज 1 लाख ते 1.5 लाख वारकरी भाविक या महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घेत असतात. आणि म्हणून या अन्नामध्ये महाप्रसादामध्ये सर्व पंचपक्वान्न असतील, मग त्याच्यामध्ये पोळी असेल, 2 भाज्या असतील, अगदी स्वच्छ साजूक तुपातला ड्रायफ्रूटमधला शिरा असेल, पुलाव असेल, अशा पद्धतीचं मिष्टान्न भोजन त्या ठिकाणी या ठिकाणी देण्यात येतं. त्याचबरोबर एकादशी दिवशी खिचडी वाटप असेल, पाण्याची बॉटल असेल, त्या ठिकाणी केळी असेल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी फराळाचं त्या ठिकाणी आपण अन्नदान करतो. म्हणून आज वारी बघत असताना आज वारी दिवसेंदिवस वाढत चालले, तरी देखील त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्या स्वतःच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी जेवढं जमल तेवढं त्या ठिकाणी सेवा करण्याची भूमिका स्वतःही घेत आहेत आणि कार्यकर्त्याला देतात. शिवसेनेचा जन्मन मूलमंत्रच त्या ठिकाणी 80% समाजकारण, 20% राजकारणावरती झालेलं आहे. नवे तर 100% समाजकारण करण्याची भूमिका एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे. म्हणूनच आज एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी एक चांगलं संवेदनशील नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राला लाभलं आहे आणि आमचं ते नेतृत्व असल्याचा आम्हाला त्याचा सार्थ आहे. आव्हान करू वारकऱ्यांना आणि एकनाथजी शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी आणि मी एवढंच जाता जाता वारकरी बांधवांना, तमाम वैष्णवांना त्या ठिकाणी आवाहन करेल की एकनाथजी शिंदेसाहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला त्या ठिकाणी अतिशय गरज आहे, अतिशय संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. म्हणून त्यांच्या हातून अधिकाधिक वैष्णवांची उभ्या महाराष्ट्राची सेवा घडवण्यासाठी विठ्ठल पांडुरंगाकडे आणि त्यांच्या वैष्णव भक्तांकडे विनंती करेल की त्यांना त्या ठिकाणी अधिकची चांगली सेवा करण्यासाठी बळकटी मिळो, एवढंच त्या ठिकाणी आणि ते तुमचे सगळ्यांचे शुभाशीर्वाद त्यांना लाभो हीच आव्हान आणि विनंती आपल्याला. नक्कीच त्यांच्या स्वप्नात